महाविद्यालयाची स्थापना 29 जून 2001 ची आहे, त्यामुळे सदर महाविद्यालयास कायम विना अनुदानित हा शब्द लागत नाही। बंजारा समाजाचा सामाजिक विकासाबरोबरच शैक्षणिक विकास देखील महत्त्वाचा वाटतो। शासनाचे 593 कोटी रुपये निधी सामाजिक विकासाकरिता देण्यात आले असून त्यामध्ये कोणतेही प्रकारचा शैक्षणिक विकासाचा निधी उपलब्ध झालेला दिसून येत नाही। सर्व गोरगरिबांची मुले पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत घेत आहेत, परंतु प्राध्यापक विनावेतन असल्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे। सदर बाब गांभीर्याची असल्यामुळे महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। श्री सेवादास महाराज शिक्षण प्रसारक संस्था तीर्थक्षेत्र पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम द्वारा संचालित तपस्वी रामराव महाराज कला महाविद्यालय पोहरादेवी जिल्हा वाशिम सदर महाविद्यालयाची स्थापना 29 जून 2001 रोजी कायम विनाअनुदानित तत्वावर करण्यात आलेली आहे। आजपर्यंत आमच्या महाविद्यालयाला 25 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 25 वर्षाच्या कालखंडात शासनाचा कुठल्याही प्रकारचा निधी किंवा अनुदान आम्हाला प्राप्त झालेलं नाही। सदर अनुदान हे शासनाने आमच्या महाविद्यालयास विशेष बाब म्हणून देण्यात यावं ही शासनाला विनंती। आमचे सर्व कर्मचारी हे विनावेतन असल्यामुळे यांच्यावर आज रोजी उपासमारीची एक पाळी आलेली आहे। शासनाने सदर तीर्थक्षेत्र पोहरादेवी गावाचा विकास करण्याकरिता 593 कोटी रुपये मंजुरात करून सामाजिक बांधिलकीच्या हेतूने तीर्थक्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे। परंतु ज्या महाविद्यालयामध्ये बंजारा समाजाची गोरगरिबाची मुले हे चांगल्या प्रकारे शिकत आहेत, डिग्रीचे शिक्षण घेत आहे, पदवीचे शिक्षण घेत आहे, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक मंडळी त्यांना शिकवत आहे आणि या सर्व सामाजिक बांधिलकीच्या हेतूने पवित्र विद्यादानाची कार्य आमची प्राध्यापक मंडळी, शिक्षकेतर कर्मचारी हे सर्वजण एक मन लावून किंवा एक चांगल्या दृष्टिकोनातून त्यांना घडवित आहे। याकडे शासनाने मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं आहे। शासनाच्या लक्षात येण्याकरिता आम्ही शासनास विनंती करतो की ज्याप्रमाणे सामाजिक विकासाबरोबरच हा शैक्षणिक विकास देखील या तीर्थक्षेत्र वस्तीचा व्हावा। त्यामुळे शासनाला नम्र विनंती की आमच्या महाविद्यालयात 100% अनुदान म्हणून विशेष बाब म्हणून घोषित करण्यात यावं। जर शासनाने विशेष बाब म्हणून अनुदान घोषित केले नाही तर येत्या 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी हे जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम या ठिकाणी आत्मदहन करतील। या ठिकाणी याप्रमाणे आम्ही उद्बोधित करत आहे, घोषणा करत आहे।